राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसंच संलग्न महिला महासंघ, कर्मचारी अधिकारी महासंघ, युवा महासंघ, किसान महासंघ, वकील महासंघ आणि विद्यार्थी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ वरोरा नाका चंद्रपूर इथं एका महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला 7 ऑगस्ट 2026 रोजी बेंगळुरू येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या व्यापक नियोजनाचा आढावा घेण्यात आला। प्रत्येक तालुक्यातून व शहरातून जास्तीत जास्त प्रतिनिधींचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आलं। देशातील 2027च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान नवी दिल्ली इथं रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ठिय्या आंदोलनाच्या तयारीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा केली गेली। या आंदोलनाची रूपरेषा, संघटनात्मक बांधणी, जनजागृती मोहीम आणि जिल्हानिहाय सहभाग यावर बैठकीत विशेष भर दिला गेला। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं अधिवेशन बेंगलोरमध्ये होत आहे। त्या अधिवेशनाला त्या राज्याचे मुख्यमंत्री DK शिवकुमार उद्घाटन म्हणून राहणार आहे आणि देशातील खासदार आमदार या अधिवेशनात राहणार आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ज्ञानज्योती ऑडिटोरियम इथे डॉक्टर मनमोहन सिंग ऑडिटोरियम इथे या अधिवेशनाचा सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे आणि साधारणतः देशातील सर्व राज्यातून या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। तर मी असा सर्वांना आवाहन करतो, या माध्यमातून सर्वांनी या अधिवेशनात यावं आणि प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी आणि ओबीसीचा कालम असावा ही प्रामुख्याने या अधिवेशनाची यावेळी मागणी आहे।